दीपक केदार यांनी आमदार प्रशांत बंब यांना झापल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। त्यावर त्या झापण्याने जे जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षकावर अन्याय करणारे आहेत आणि त्यांची जुनी पेन्शन बंद करणारे आहेत, अशाच प्रवृत्तीचे लोक म्हणजेच हे प्रशांत बंब टाईप आहेत। त्यामुळे आम्ही दोघांना आणि तो संदर्भ घेऊन सैनिक समाज पार्टीमार्फत आम समाजातील नागरिकांना सल्ला दिलेला आहे की हे सरकारमधील 90% लोक अडाणी अल्पशिक्षित आहेत आणि त्यांना शिक्षणाचं काही कळत नाही। शिक्षणाचा बाजार मांडलेला आहे, प्रायव्हेट शाळा खोललेल्या आहेत, प्रायव्हेट कॉलेज खोललेले आहेत आणि इंग्लिश मीडियम शाळा, त्याच्यामुळं काय जिल्हा परिषद शाळेची गळती सुरू झालेली आहे। इनफॅक्ट हा तो धंदा बाजार मांडलेले लोक आहेत, असेच लोक हे प्रशांत बंबसारखे लोक आहेत आणि त्यांना साथ देणारे आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सारखे। त्यांना शाळा काढायची परवानगी देणारे कोण आहे? सरकारच आहे। त्यामुळे आता याच्याविरुद्ध जरी दीपक केदार एकट्याने आवाज उठवला असला तरी तो आवाज मात्र संपूर्ण समाजाने जनतेने लक्षात घेतला पाहिजे की जनतेने नव्या पिढीला असणाऱ्या शिक्षणाची सोय, शिक्षणामुळेच विकास त्याचा होतो, देशाचा होतो, समाजाचा होतो, हे ध्यानात धरलेलं आहे। आणि त्यामुळे सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनाला हा समाज जोडत चाललेला आहे। समाज जोडत चालला म्हणजे फक्त एकट्या त्या आमदार बंबला बाहेर काढणं किंवा तो केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना बाहेर काढून उपयोग होणार नाही। कारण याच्यासाठी बौद्धिक आंदोलन, सैनिक समाज पार्टीने बौद्धिक आंदोलन हे एकमेव रामबाण उपाय करणं गरजेचं आहे आणि सैनिक समाज पार्टी या बौद्धिक आंदोलनाने जनजागृती करीत आलेली आहे। त्यामुळे हा जो प्रकार आहे, जे आमदार बंबसारखे असतील, धर्मेंद्र प्रधानसारखे असतील, यांना काही जनतेने निवडून दिलेलं नसतं। ते डायरेक्ट सांगतात आम्हाला जनते निवडून द्या, अजिबात नाही। तुमच्यासारख्याला जनता निवडून द्यायला काय जनता एवढी नासमज नाही, म्हणून जनतेला दोष देऊ नका। तुम्ही कसे निवडून गेलात याचं सर्व जनतेला माहीत आहे, कारण तुमचा जो काळा पैसा आहे, बेशुभ मालमत्ता आहे, जनतेला दबावात ठेवण्याचं तंत्र आहे, EVM मशीनमध्ये हेराफेरी करण्याचं, याच्यामुळं तर तुमचं मेजॉरिटी येते। काय तुम्ही म्हणता मला एवढं मतदान झालं, अहो कोण जनता तुम्हाला मतदान देते? अशा प्रवृत्तीला जनता ओळखून असते, तुमचा शेजारीच तुम्हाला ओळखून असतो तुम्ही कोणत्या प्रवृत्तीचे आहात म्हणून। त्यामुळे जनतेने काही तुम्हाला निवडून दिलेलं नसतं, त्याचा फार मोठा दिंडोरा पिटू नका। पण आता तुम्हाला सत्य बाहेर काढायचं, बंब आणि धर्मेंद्र दोघांना काढण्याचं ऐवजी 90% तुमच्यासारखे लोक आहेत त्यांना सत्य बाहेर करायचं आहे। आणि सोपा मार्ग सैनिक समाज पार्टीने एकदम सोपा मार्ग करून दिलेला आहे, कारण आम समाजातील सज्जन नागरिकांना अल्प खर्चात निवडून देण्याचा मार्ग आम्ही जनतेसमोर मांडलेला आहे आणि जनतेने तो स्वीकार केलेला आहे। हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि जनतेने स्वीकार केला म्हणजे जनता बरोबर सैनिक समाज पार्टी बरोबर येणार आहे आणि सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराला अल्प खर्चात निवडून देणार आहे आणि त्यामुळे हे 2029चं मिरॅकल घडणार आहे। 2029मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेची राज्याची पुनरावृत्ती होणार म्हणजे होणारच आहे आणि त्यासाठी सैनिक समाज पार्टीचं स्पेशल खास सरकार सत्तेवर बसणार आहे। म्हणून या लोकांना एका हत्याराने, ठोक्याने 90% लोकांना बाहेर काढून संपूर्ण राजकारण स्वच्छ करण्याचा जे उद्देश आहे ते साध्य करण्यात येणार आहे, केवळ जनतेच्या मतावर येणार आहे। त्यामुळे जनतेचे धन्यवाद। भारतवर्ष की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। सैनिक समाज पार्टीचा विजय असो।